धनगर समाज क्रिकेट असेल असे अनेक मोठं क्रिकेट बॉक्स क्रिकेट नवनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच दिवसापूर्वी झालेल्या टर्फ क्रिकेट स्पर्धेमध्ये भूषण बावदाने यांनी खूपच चांगली अशी खेळी केली होती. चौफर फटकेबाजी करून काही तिथे सिलेक्टर्स बसले होते. त्या सिलेक्टरांचं नक्कीच लक्ष वळवून घेतलं होतं. नक्कीच या खेळाडूकडे मात्र ती क्षमता आहे. कितीही पाऊस येऊ दे, कितीही संकट येऊ दे, मात्र मी माझ्या निश्चयावरती ठाम राहील आणि मी माझं क्रिकेट पूर्ण करून दाखवेल. ही कुठेतरी क्षमता या क्रिकेटरमध्ये आहे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण केली गेली. या ठिकाणी मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळणार आहे. त्यामुळे एका धावावरती या ठिकाणी समाधान मानावं लागते. माफ करा, धावून जायचं, धावू नये. नक्कीच अगदी नऊ तरुणांचा भरणा आजच्या या क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. अक्षय जोरे एक फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी मात्र नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्याकडून खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण या पाण्यामध्ये देखील पाहायला मिळालं. पाहूया नवनाथ भूषण चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता. बीट की मोठी फटकेबाजी अजूनही पाहायला मिळाली नाही, ज्याची अपेक्षा सर्व खेळाडूंना सर्व संघांना पाहायला मिळाली. चौकार दणदणीत खणखणीत भूषणच्या बॅटवरून निघालेला चौकार. या चौकारांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 8. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. संघाची धावसंख्या 8-1. आता जो फटका खेळला तशा चौफेर फटकेबाजीची गरज असणार आहे आकोर्ली संघाला. चांगला बॉल, चांगला चेंडू, चांगला अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या जैसे ते 8. पहिल्या षटकाखेरी संघाची धावसंख्या बिनबाद 8. चौफेर फटकेबाजी करण्याची गरज असेल आकुर्ली बॉईज संघाला. पाऊस अगदी मी म्हणतोय थांबायचा काही नावच घेत नाहीये. पावसाने आज दिवस गाजवला, परंतु पावसापेक्षा आज कुणी दिवस गाजवला असेल तर या आमच्या धनगर समाजातील क्रिकेटर्सनी गाजवला. अगदी या पावसावर मात करून देखील मागे हटले नाहीत. तुला जितका लागायचा तितका लाग, अगदी सुनामी आले तरी आम्ही क्रिकेट खेळणार हा मात्र निश्चय करून निर्धार करून आले धनगर समाजाचे क्रिकेटर्स. त्याची प्रचिती आपल्याला मैदानादरम्यान पाहायला मिळते. अगदी साता समुद्रा पलीकडे लाईव्हच्या स्वरूपात पाहायला मिळतो हे क्रिकेट. अगदी घर बसल्या क्रिकेट पाहायचं असेल तर लाईव्ह हा एक मोठा ऑप्शन मानला जातो. अनेक खेळाडूंना मोठं करण्याचं काम युट्यूब लाईव्हने केलं. भगवान कात्रे एक शेर तो दुसरा 1.25 शेर. नवनाथ गावडेनंतर आता पुन्हा भगवान कात्रे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, तितकाच कंट्रोल मध्ये चेंडू हाताळलाय आणि एका लहानग्या खेळाडूने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून चेंडू पटकावलाय, परतवलाय. चांगला कंट्रोल आपल्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र मोठा गडी बाद होऊन परततोय तंबूच्या आसऱ्याला. मोठा मासा गळाला लागतोय. भगवान कात्रेंना त्यांच्यासाठी चाललं होतं, चेतनाकडे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी जातात ते म्हणजे संकेत फोंडे. या खेळाडूने आपल्या लहान वयातच खूप मोठी छाप सोडले धनगर बॉक्स क्रिकेटमध्ये. खूप चांगल्या प्रतीचं क्रिकेट या खेळाडूच्या मार्फत आपल्याला अनेक वर्ष पाहायला मिळालं. अगदी खरोखरच त्याने वयाच्या खूप कमी वयात या क्रिकेटची सेवा केली. नक्कीच त्याचं भविष्यामध्ये त्याचं फळ त्याला मिळणार आहे. कुठेतरी मारण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न, स्वीप शॉट घेण्याचा प्रयत्न, चेंडू खराब चेंडूची सांगता. या ठिकाणी पंचांचा इशारा अजूनही पेंडिंग. खराब चेंडू, वाईड बॉल.
खरंच त्या ठिकाणी फटाक्यांची आताशबाजी होताना पाहायला मिळते, कारण की सामना तसा रोमांचक आहे. पुन्हा एकदा कट केलेला हा फटका, नो चेंडू आणि एक धाव, असे 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. भगवान कात्रे यांचा कुठेतरी कंट्रोल सुटलेला आपला पाहायला मिळतो. मात्र मोठा मासा त्यांनी गाळाला लावला चेतन आखाडे याच्या स्वरूपात. आता मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघाला भक्कम स्थितीत आणून ठेवण्यासाठी. भूषण आणि संकेत या 2 मोहरांना मेहनत करावी लागेल. खूप सुंदर, खूप सुंदर, अतिशय सुंदर. खरंच कॅमेरामॅनने हे जर नक्कीच नावाजलेले क्षेत्ररक्षक आहेत, त्याची प्रचिती आणि जिवंत उदाहरण देताना आपल्याला अक्षय याच्याकडून पाहायला मिळतंय. नाव काय सर? मित्रांनो, नक्कीच क्रिकेटचं मैदान ऐसा है, कुछ जगह ऐसी होती है जहाँ पे जाके इंसान खो जाता है, लेकिन कुछ जगह ऐसी होती है जहाँ पे जाके इंसान खुद को पाता है. आणि त्याची प्रचिती म्हणजे हे क्रिकेटचं मैदान. आणि हा खेळ नक्की सकाळपासूनच्या सत्रापासून अगदी या ओल्यामध्ये, या पावसामध्ये, या चिखलामध्ये आपण खेळ करतोय. काही त्याच्यामधून आपल्याला मिळतं ते फक्त आनंद. सुंदर फटका, 4 धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 19. गणेश मित्र मंडळ शेल्डी विरुद्ध 2 अंबास्टार या संघांच्या दरम्यान नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार धन्यवाद गोरे सर. वळूया पुन्हा एकदा ह्या पावसाळी क्रिकेटमध्ये चाललेली क्रिकेटची रणसंग्राम. बॉक्स क्रिकेट 9चा इशारा, 1 धाव अवंतर वाढ होते, धावा संख्या जाऊन पोहोचते 21. षटक क्रमांक 3 चालू आहे, जे घेऊन येतो आहे फिरकीचा जादूगार, ज्याच्याकडे संपूर्ण धनगर समाज पाहतो. आणि ओपनच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा या खेळाडूने आपलं नाव गाजवलेलं आहे, तोच अजय शोरे. इथे मात्र तोंडू थोडासा जास्त वळवला गेला आणि परिणाम काय झाला? 1 अवांतर अजून धाव. थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. चला पुढे आला, सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू ताडला आढळतोय, मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 23. कोणी जेवणाचं बाकी असेल तर प्लीज जेवून घ्या, जेवण अजून शिल्लक आहे. त्यानंतर हा शेवटचा कॉल असेल, त्यानंतर मात्र जेवण थांबवण्यात येणार आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळला, प्रतिमाचा फटका येतोय बावधरेच्या बॅट मधून. हा चौकार. का माझ्या नावाची एवढी चर्चा होते, का माझ्या नावाबद्दल एवढं कमेंटेटर बोलतायत, याची प्रचिती देताना इथे दिसतोय भूषण. चिखलाच्या ग्राउंडचं रूपांतर अक्षरशः असं झालंय की जणू काही मी भात शेतीच लावतोय. फलंदाज बाद होतोय, भूषण मात्र सुरक्षित आहे. नवीन येतोय फलंदाज प्रसाद, हर्षद माफ करा. चालू असलेला सामना लंबोदर 11 वर्सेस
आकुर्ली बाईज संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी स्वीकारली. आतापर्यंत धावपलकावरती बऱ्यापैकी धावा लागल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडूला फिरकी देत फळा चित केले. इथे मात्र हर्षदची खेळी संपुष्टात. हर्षद येतोय, हर्षद निघतोय. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचं षटक चालू असताना धावसंख्या 28. सलग 2 चेंडूवरती 2 गडी आपण पाहिले आणि त्यानंतर हॅट्रिकची संधी झाली. 28 धावा झाल्यात. या अगोदर आपण एक हॅट्रिक पाहिली आहे सकाळच्या सत्रामध्ये. आपण या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक घेतली होती गोलंदाज, त्याचं मला वाटतं नाव रवींद्र ढेबे. या गोलंदाजाने ती हॅट्रिक आपल्या नावावरती केली. आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना मित्रांनो तर काय काय पाहायला मिळतंय. तुफान चालू असलेल्या पावसामध्ये फटाके सुद्धा फुटताना आपण पाहिले. या पावसामध्ये ते फटाके पेटले कसे. पुन्हा एकदा अजय ग्राउंडच्या आतमध्ये हॅट्रिक आपल्या नावावर करतोय. पुन्हा एकदा अजय आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जैसा नाम वैसा काम बीच मैदान में दिखाता हुआ ये गेंदबाज. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, सामने बरेच बाकी आहेत सगळ्यांना. आता जर समजा पाऊस गेला ना तर त्यानंतर थंडीचं जी भरणार आहे त्या थंडी खूप त्रास होईल. त्या छोट्या चिमुकल्याला मगाशी आपण पाहतोय तो निसा अक्षरशः कापतोय, पण तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये धीट उभा आहे. हेच एका क्रिकेटरचे गुण आहेत मित्रांनो. ओय ओय ओ बच्चे लोग भाई बंद रह गया. थोडासा लहान मुलांचा विरंगुळा चालू आहे. म्हणतात ना की लहानपणी एकमेकांसारख्या पोटावरती बसलेले सुद्धा जसे नंतर मोठे होतात ते एकमेकांचे जीवलग मित्र होतात. अशाच प्रकारचा काहीसा सीन इथे पाहायला मिळतोय. समोर माझ्या लहान मुलं बसलेत. काही जी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे, मात्र एकाने धमकी दिली तू बाहेर मिल, तू बाहेर आ, मैदान के बाहेर आ. लहान वयामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात. हे वयच तसं असतं ना. या वयामध्ये ती समज नसते, जीवन कसं असतं, संसार काय असतो, ह्या सगळ्या गोष्टींची ती जाण नसते. आणि त्या खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर जीवनाचा खरा आनंद सुद्धा तो त्याच वयात लुटता येतो. कारण जसजशा तुम्हाला समज यायला लागली, जसे अक्कल वाढत जसे तसे जबाबदाऱ्या वाढत जातात आणि एकदा का त्या सगळ्या बोजा तुमच्या खांद्यावरती येऊन पडला की माणूस जगणं विसरून जातो. म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघायचं गेलं ना, जगायचं जर तुम्हाला असेल ना तर तुम्ही त्या या वय वर्ष 12च्या आतमध्ये, वय वर्ष 15च्या आतमध्ये तुम्ही जगून घ्या, या जीवनाला जगून घ्या मित्रांनो. कारण त्यावेळी म्हणतात ना 18 वर्षापर्यंत गुन्हा सुद्धा दाखल होत नाही. चला पावसाळा संपलाय, उन्हाळ्याच्या शुभेच्छा. चला चला आता स्टेज खाली करा मित्रांनो, कारण स्टेडियम बाहेर खाली वाटते. खाली जरा तिकडे भरा. चला मित्रांनो जास्त लोड नाही घेणार आहे. बऱ्याच ठिकाणी आपण स्टेज कधी कधी खाली गेलेले पाहिले आहेत, लोड जास्त आल्यामुळे. चला बघा काय चाललंय. 6 सीटरच्या माध्यमातून संपूर्ण जग आज पाहते या कांदिवलीच्या मैदानावरती नेमकं चाललंय तरी काय. पावसाळ्याच्या समाप्तीनंतर उन्हाळा सुरू झालाय अगदी 5 मिनिटांमध्ये. हिवाळा पावसाळा उन्हाळा सर्वच काही अशा एका दिवसामध्ये या क्रिकेटर्सना आणि आम्हा सर्वांना पाहायला मिळतोय.
सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या विजयासाठी आवश्यकता असणार आहे 29. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि काय खणखणी चौकार ठोकलाय. नवनाथ गावडे नाम तो सुना होगा. क्या बात है मेरे भाई, आते ही पहले गेंद पे जड़ दिया वो चौका. लंब कारपेट खेलते हुए और अपनी पूरी इतने सालों के एक्सपीरियंस को झोंकते हुए. गेंद में कोई खराबी नहीं थी, गेंद तो अच्छी थी और गेंदबाज भी तगड़ा है. चेतन आखाड़े जिसके नाम पे अनेक रिकॉर्ड खड़े हैं. ये बैटल बहुत बड़ा होगा, ये बैटल बहुत बड़ा होगा. यहाँ पे वाइड के साथ 1 रन, मतलब 2 रन और जुड़ते हुए 29 रनों में से 6 रन और लेस कर दो. 23 की अभी भी जरूरत है. पुनः एकदा फिर एक बार मैं बोला था ना, गेंदबाज तगड़ा है, पलटवार होगा और वो पलटवार कर दिखाया यहाँ पे चेतन ने. क्या गेंद को डिलीवर किया. गावड़े जी को कुछ समझ में ही नहीं आया, बिना कुछ समझे हुए इस गेंद को खेलने चले थे आगे बढ़कर, लेकिन गेंद जाके टकरा गई स्टंप पर. काय हा सामना मला वाटतं एक इनिंग पावसाळ्यात संपली आणि दुसरी इनिंग मेच्या उन्हाळ्यात चालू आहे. कर्णधार जिगर गोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे मात्र भगवान कात्रेला थोडस मागे ठेवण्यात आलंय. मधली फळी सांभाळण्यासाठी त्या धाकड फलंदाजाला मागे ठेवलंय जिगर मैदानाच्या आतमध्ये. आणि नॉन स्ट्राईकला आपण सौरभ कोळेकरला पाहतोय. 2 गेंदों में पहली गेंद पे वो चौका, फिर वो अवान्तर रन और उसके बाद वो क्लीन बोल्ड और इसके बाद वो वाइड. क्या कुछ घटना हुआ इस ओव्हर में. चला थोडं स्टेजच्या बाजूला शांतता ठेवा प्लीज. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. डोक्यावरची ही टोपी पडली तरी चालेल, पण हातातला चेंडू सुट्टा कामा नये. आतापर्यंत मला मिळालेल्या कोचेसने, मला मिळालेल्या मार्गदर्शकाने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये प्लीज यार प्लीज. फिर एक बार कुछ तो अच्छा घटना हुआ. मेरी थोड़ी सी नजर लेग स्टार्ट की तरफ चली गई थी, लेकिन रन कितने मिले. एकच मिळाला. धावसंख्या 10-9. अजून एक वाईड 10 होते. ए बाळानो प्लीज ना जरा. पुन्हा एकदा चेतन आता मात्र वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटलाय. तुमची दिशा भरकटली की तुमची दशा खराब झाली म्हणून समजा. म्हणूनच दिशेवरती काम करणं गरजेचं आहे, दिशेवरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. एक वाइड के बाद फिर एक टिप्पणाची क्लीन बॉल यहाँ पे जिगर. यहाँ पे जिगरबाज दे खेल देखने के लिए इतने तादाद में प्रेक्षक थे मेरे भाई, निराश कर दिया तूने. येतोय मैदानामध्ये धाकड फलंदाज भगवान कात्रे, ज्याने आतापर्यंत आपल्या नावावरती बऱ्याच मॅन ऑफ द सिरीज असतील, मॅन ऑफ द मॅचेस असतील नावावरती लावलेला हा खेळाडू आहे. संघ अडचणीत आहे. 2 गडी तंबूत परतले आहेत. 29 धावांचा पाठलाग आहे आणि तिथे मात्र ह्याला माहिती आहे मला शांत राहावं लागेल, मला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल. जर मी खेळलो तर संघाचा विजय असेल. पहिले षटक मला आता संपतंय. धावसंख्या 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. दादा स्पीकर थोडा इकडे तुमच्या इकडे घेऊ. हा इकडे थोडा. 12 चेंडू आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता. ठीक आहे, बॉक्स क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये 12 चेंडू आणि 17 धावा इक्वेशन ठीक आहे. ओके प्रदीप दादा ओके. आता ओरडावं लागत नाही. आणि गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. अल्पावधीतच मग तरी गणेश गोरेने सांगितलं की या फोंडेने आपलं नाव कमवलंय. एक वाईड प्लस 22 अशा 2 धावा. एक तर तुमच्याकडे डिफेन्स करायला धावा कमी आहेत आणि अशा वेळी तुम्ही अशा प्रकारचे जर गिफ्ट समोरच्या संघाला देत असाल तर समोरचा दिवाळीचे फटाके का नाही फोडणार.
पुन्हा एकदा चाललाय फोंडे, हा चेंडू ग्लास करायचा प्रयत्न होता, चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून चाललाय, पाहूया पंचांकडे काहीतरी इशारा येणार. यस, इट इज वाईड. सौरभ कोळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. नॉन स्ट्राईकला हीच मागाची ओपनिंग सलामीची जोडी होती, मात्र इथे थोडा बदल केला. नवनाथ गावडे स्वतः सलामीला आले, चांगली सुरुवात केली, मात्र त्या एका फटक्याने ते खुश झाले आणि म्हणतात ना की स्वतःवरती आवड घालता नाही आला. सर तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे तर तुम्हाला सर सांगायची गरज नाहीये. चौकार आला किंवा षटकार आला त्यानंतर एका बेस्ट बॅट्समॅनची काय हे असते गणित काय असतं की सिंगल काढा नॉन स्ट्राईकला चला. कारण हे क्रिकेट सुद्धा ना मित्रांनो जोडीने खेळलं जातं. कोणी म्हणाला जर मी एकटाच करेन, मी एकटाच खेळेन, मी एकटाच सामना संपवेन तर त्याच्या बसची बात नाहीये. 11च्या 11 खेळाडूंचा तो एक वाटा असतो, त्यांची मैदानाच्या आतमधली उपस्थिती असते ना हीच मोठी असते. षटक मला वाटतं थांबवलंय, फोंडे यांचं षटक थांबवलंय आणि गोलंदाजीसाठी तो भूषण. धावसंख्या झाली 17 बरोबर. 29 धावांचा पाठलाग करताना 28 झाले त्यांचे. 28 झालेत ना. परत वाईड, परत वाईड. 18 धावा धावपलकावरती. हा चेंडू अजून एक वाईड. क्या हो रहा है यहाँ पे? गेंदबाज को यहाँ पे लाइन दिख नहीं लगता है, बारिश ने वो सब लाइनें यहाँ पे आज खारिज कर दी है. पुन्हा एकदा भूषण तयार होतोय. चेतन इथे मात्र कप्तानी दाखवतोय आणि दाखवण्याची गरज आहे. तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये तसंच क्रिकेट चालू आहे तर चालू ठेवलात ना, समोरचा कधी खेळून जाईल कधी जिंकून जाईल समजणार सुद्धा नाही. परंतु म्हणतात ना रिदम तोडावा लागतो, कुरघोड्या कराव्या लागतात, डावपेच आखावे लागतात आणि तेच डावपेच आखताना चेतन दिसतोय. थोडासा मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न करतोय, गेम थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न करतोय. चाललाय भूषण, हा चेंडू नोचा इशारा. पंचांचा निलेश बर्गे तिकडे दिसत आहेत. काय अवांतर धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. बॅट्समॅनला तर काय करायची गरजच नाहीये. मला वाटतं कुठेतरी त्या भिजलेल्या शरीराने आता मात्र या उन्हाने अक्षरशः कुठेतरी फरक पाडलाय की काय असं वाटायला लागलंय. काय फटका सजवलाय कवल ड्राईव्ह पुन्हा एकदा भगवान कात्रेच्या बॅटमधून आणि त्यावर लिहिल्या संपूर्ण 4 धावा. स्कोरर प्लीज नोटेड. अजूनही मला वाटतं दुसऱ्या षटकाचा एकही चेंडू झाला नाहीये. एक झालाय, आताचा चेंडू झाला जो फुलटॉस होता. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या 25, केवळ 4 धावांची गरज. थोडस